नमस्ते. श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया. मी वर्षा बिस्वाल, ओरिसा भुवनेश्वरच्या KISS युनिव्हर्सिटीत लेक्चरर म्हणून काम करते. 2014 जूनमध्ये कलिंगा हॉस्पिटल BBSR मध्ये नियमित वैद्यकीय तपासणीत मला CIN1 असल्याचे निदान झाले. म्हणजे माझ्या गर्भाशयाच्या अरुंद मानेत सहसा न आढळणाऱ्या पेशी वाढत होत्या. माझ्या गर्भाशयाच्या मानेत कॅन्सर होऊ शकेल अशा पेशी आढळल्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी क्रायोथेरपी केली. डॉक्टरांनी सांगितलेली सर्व औषधं मी घेतली. पण 2015 जूनमध्ये वैद्यकीय तपासणीत मला पुन्हा CIN असल्याचे कळाले. व्हायरस माझ्या गर्भाशयाच्या मानेत पूर्णपणे पसरला होता. डॉक्टरांनी बायोप्सीसाठी पेशीचा छोटा तुकडा घेतला व CINची दुसरी स्टेज असल्याची खात्री झाली. डॉक्टरांनी मला ताबडतोब सर्जरी करण्याचा सल्ला दिला. मी अजून दुसऱ्या 2 डॉक्टरांचा सल्ला घेतला, ज्यांनी मानेसह गर्भाशय ताबडतोब काढून टाकावे असे सांगितले. मी पूर्णपणे कोलमडून पडले होते. मला पूर्णपणे बरे करण्यासाठी मी श्री परमज्योतींना प्रार्थना केली. श्रीमूर्ती समोर बसून मी रोज रडायची व प्रार्थना करायची. माझ्या अंतर्यामी श्री अमा भगवानांनी मला सहस्त्रनाम हवनात भाग घेण्याचे व नंतर दुसऱ्यांदा बायोप्सी करण्याचे मार्गदर्शन केले. मी बायोप्सी केली व HPV टेस्ट केली व रिपोर्ट्स येण्याआधी सहस्त्रनाम हवनात भाग घेण्यासाठी निघून गेले. सत्यलोकमध्ये हवनात, दर्शनात व गोल्डन रॉकला जाऊन मला पूर्णपणे बरे करण्यासाठी मी प्रार्थना केली. भुवनेश्वरला परत आल्यानंतर मी माझे वैद्यकीय रिपोर्ट्स आणायला गेले. माझे रिपोर्ट्स संपूर्णपणे सामान्य आल्याचे बघून मी आश्चर्यचकित झाले. CINचा मागमूस नव्हता आणि HPV रिपोर्ट नकारात्मक होता. डॉक्टरांनी त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये असा चमत्कार बघितला नसल्याचे सांगितले. मी 100% बरी झाल्याचे व सर्जरी किंवा औषधांची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. काय हा महान चमत्कार! हे फक्त दिव्य अनुग्रहामुळेच घडू शकते. माझ्या प्रिय श्री परमज्योतींना माझी हार्दिक कृतज्ञता, ज्यांनी अशा भयानक आजारातून मला पूर्ण बरे केले. त्यांच्या दिव्यचरणी माझे अनंत कोटी धन्यवाद.